सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्या। शिंदे गटाचे नेते रामदास कदमांची फडणवीसांकडे मागणी। चव्हाणांच्या निष्क्रियतेमुळेच मुंबई गोवा महामार्ग अपूर्ण, कदमांचा आरोप। कदमांचं वक्तव्य कुठल्या युती धर्मात बसतं? फडणवीसांचा सवाल। मी शिंदेंशी बोलणार, फडणवीसांची प्रतिक्रिया। रवींद्र चव्हाणांबद्दल रामदास कदम यांचं वक्तव्य अपरिपक्वतेचं। एनडीटीव्ही मराठीशी बोलताना प्रवीण दरेकरांचं विधान। कदमांच्या वक्तव्याची शिंदेंनी दखल घ्यायला हवी, दरेकरांची अपेक्षा। मराठा आरक्षणाच्या निर्णयात मी अडथळा आणला असं शिंदेंनी म्हटलं तर राजकीय संन्यास घेईन। जरांगेंच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान। मराठा आरक्षणाच्या कायद्यात फडणवीसांची भूमिका मोलाची। फडणवीसांच्या वक्तव्यावर शिंदेंचं स्पष्टीकरण। मराठा आरक्षणासाठी आम्ही एकत्रित निर्णय घेतले, शिंदेंची स्पष्टोक्ती। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता। लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी निवडणुका लांबणीवर, सूत्रांची माहिती। पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेची रक्कम दुप्पट करणार, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे राज्याच्या तिजोरीवरचा भार वाढण्याची शक्यता। राज्यभरात रक्षाबंधनाचा उत्साह। सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंना तर चित्रा वाघ यांनी प्रसाद लाड यांना बांधली राखी। भावना गवळींनी पंतप्रधान मोदींना राखी बांधत साजरं केलं रक्षाबंधन। मुंबईच्या वरळी कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी। पारंपरिक वेशभूषा परिधान करत कोळी बांधवांमध्ये रंगली नारळ फोडण्याची स्पर्धा।